नमस्कार मित्रांनो, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला झोप न येण्याचा, ताण तणाव रात्रभर जाणवत राहण्याचा आणि त्यामुळे अजिबात फ्रेशनेस न जाणवण्याचा प्रॉब्लेम सतावत राहतो. आज आपण स्लीप मेडिटेशन करूयात आणि आपल्या मनाला आणि शरीराला शांत करूयात आणि शांत अशा झोपेचा अनुभव घेण्यासाठी तयार होऊयात. या मेडिटेशनमध्ये 3 पार्ट्स असणार आहेत. सर्वप्रथम आपण दीर्घ श्वसन करणार आहोत, आपल्या श्वासाला नियंत्रित करणार आहोत. नंतर आपण बॉडी रिलॅक्सेशन आणि इमोशनल रिलीज करणार आहोत आणि शेवटी आपण ग्रॅटिट्यूड फिलिंग्समध्ये जाणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूयात. तुम्ही बसून हे मेडिटेशन करू शकता किंवा झोपून सुद्धा केलं तरीही चालेल. तर आता डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि अगदी हळुवारपणे बाहेर सोडा. अजून एक दीर्घ श्वास आत घ्या. श्वास आत घेताना प्रत्येक वेळेला आपल्या मनाला बजवा की मी आता शांततेला, रिलॅक्सेशनला माझ्या शरीरामध्ये येऊ देत आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडाल त्यावेळेला आपल्या शरीरातला ताण तणाव आणि सगळं जडत्व बाहेर सोडून द्या. प्रत्येक श्वासासोबत आपल्या मनाला शांत होऊ द्यात, आपल्या शरीराला हलकं वाटू द्यात. चला तर मग 3 वेळेला आपण दीर्घ श्वसन करूयात. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. इनहेल, एक्झेल. आता असा अनुभव घ्या, असं इमॅजिन करा की या श्वासाच्या लयीसोबत आपल्या मनामध्ये शांततेची एक सुंदर अशी लहर आत आलेली आहे आणि प्रत्येक जाणाऱ्या श्वासासोबत आपल्यातलं सगळं टेन्शन दूर गेलेलं आहे. आता आपल्या श्वासाला त्याच्या नैसर्गिक सहज लयीमध्ये चालू राहू द्यात. तुम्ही डोळे बंद करून फक्त या श्वासाला बघत राहा. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय. आता आपण दीर्घ श्वसन करत नाही आहोत, तर नैसर्गिकपणे श्वासाची लय जी काही चालू आहे तिला फक्त पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. श्वास कदाचित जलद चालू असेल किंवा अगदी हळुवारपणे चालू असेल. तो जसा चालू आहे तसा चालू द्या. आता त्याच्या लयीला तुम्ही कुठल्याही प्रमाणात नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. श्वास येतोय, श्वास जातोय. प्रत्येक श्वासासोबत आपण अधिकाधिक हलकं होत चाललेलो आहोत. आता आपण बॉडी रिलॅक्सेशनसाठी तयार होऊयात. आता आपण आपल्या शरीराचा प्रत्येक भाग रिलॅक्स करणार आहोत. आपण डोक्यापासून सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्या कपाळाला, आपल्या माथ्याला, आपल्या मस्तिष्काला रिलॅक्स करा. कारण हेच ते ठिकाण आहे जिथे खरं तर क्रिएटिव्हिटी उगम पावायला पाहिजे. पण तिथे आपण स्ट्रेस, टेन्शन, ओव्हर थिंकिंग या सगळ्या गोष्टी साठवून ठेवतो. तेव्हा आपल्या डोक्याला, कपाळाला आपण आता रिलॅक्स करूयात. इथे साठवून ठेवलेला ताण, चिंता आता आपण रिलीज करून टाकूयात. आता आपलं डोकं अगदी हलकं झालेलं आहे. आता लक्ष आपण आपल्या डोळ्यांवरती आणूयात. दिवसभर हे डोळे आपल्याला साथ देत असतात. अनेक गोष्टी, काही हव्याशा, काही नकोशा आपण बघत असतो. आता आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला जी भीती आपल्या नकळतपणे साठवून राहिलेली आहे ती आपण रिलीज करूयात.
या भीतीची नकारात्मक ऊर्जा जी आपल्या डोळ्यांच्या अवतीभोवती साठलेली आहे तिला आपण आत्ता रिलीज करतो आहोत. आपले डोळे, आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग शांत होत चाललेला आहे. डोळ्यांमध्ये जर काही जळजळ होत असेल तर ती सुद्धा आत्ता अगदी शांत होत चाललेली आहे. जणू काही आपल्या डोळ्यांवरती कोणी अगदी छान थंडगार असा बर्फ ठेवलेला आहे. आता आपले डोळे शांत झालेले आहेत. आता आपण आपलं लक्ष आपल्या गळ्यावरती आणूयात. या आपल्या गळ्यामध्ये, या आपल्या कंठामध्ये अनेक शब्द आपण साठवून ठेवलेले असतात. कित्येकदा काही गोष्टी आपण बोलून जातो आणि नंतर आपल्याला त्रास होतो, त्याचा वाईट वाटतं, अपराध भाव येतो. त्या सगळ्या गोष्टी आपण आत्ताच्या आत्ता या गळ्यातून रिलीज करून टाकूयात. कधी कधी आपल्याला बोलायचं असतं पण आपण बोलू शकत नाही, एक्सप्रेस होतच नाही. त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या गळ्यातून, आपल्या कंठातून आपण आत्ता रिलीज करून टाकूयात. आपल्या सगळ्या अव्यक्त भावना ज्या गळ्यामध्ये साठवून राहिलेल्या आहेत त्या रिलीज करून टाका. आता आपला गळा, गळ्याच्या आजूबाजूचा भाग शांत झालेला आहे. आता आपलं लक्ष आपण खांद्यांवरती आणूयात. हे आपले खांदे कित्येकदा जबाबदारीचं ओझं वाहून वाहून थकून गेलेले असतात. तर या खांद्यांवरती जी काही जबाबदारी आहे, त्याचं जे ओझं बनलेलं आहे, ती आत्ता आपण रिलीज करून टाकूयात. आपल्या खांद्यांना मोकळं होऊन देऊयात. आपले खांदे आता शांत होत आहेत, रिलॅक्स आणि हलके होत आहेत. आपल्या हृदयामध्ये आता आपण जी पण काही नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवलेली आहे ती रिलीज करत आहोत. आपल्या हृदयामध्ये कित्येकदा प्रेम साठवून ठेवण्याऐवजी आपण मात्र द्वेष, मत्सर, पराकोटीचा राग साठवून ठेवतो. कॉम्पिटिशनची भावना साठवून ठेवतो, इनसिक्युरिटी साठवून ठेवतो. आता या सगळ्या नकारात्मक भावना आपल्या हृदयामधून रिलीज करून आपल्या हृदयाला आपण आनंदी बनवूयात. आपलं हृदय आता शांतपणे त्याचं काम करत आहे, ते आनंदात आहे, हलकं झालेलं आहे. आता आपण आपलं लक्ष आपल्या पोटावर आणूयात. आपल्या पोटामध्ये असलेले सगळे ऑर्गन्स आता शांत आणि रिलॅक्स होत आहेत. आतडी पिळवटून टाकणारं दुःख, वेदना, यातना, मनाला पोखरणारी चिंता, हे सगळं काही जे आपण आपल्या पोटात साठवून ठेवलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी, ती सगळी नकारात्मकता आपल्या पोटातून आता आपण रिलीज करून टाकूयात. आपल्या पोटाला आणि आपल्या पोटामध्ये असलेल्या सगळ्या सिस्टम्सना शांत करूयात. त्यांना त्यांचं काम आनंदाने आणि निर्धोकपणे करायला आपण परमिशन देऊयात. नकारात्मक भावभावना तिथे आपण आता साठवून ठेवणार नाही आहोत. त्या सगळ्या आपण आता रिलीज करून टाकलेल्या आहेत. आपलं पोट आणि त्याच्यामध्ये असलेले सगळे ऑर्गन्स, सगळ्या सिस्टम्स आता रिलॅक्स झाल्या आहेत, शांत झाल्या आहेत आणि अधिक कार्यक्षम झालेल्या आहेत. आता आपलं सगळं लक्ष आपल्या पायांवरती आपण आणूयात. या पायांमध्ये साठवून राहिलेला थकवा आता आपण रिलीज करून टाकूयात. आपल्यामध्ये असलेली चंचलता ही सुद्धा रिलीज करून टाकूयात. उगाचच आपण भरकटत असू, भटकत असू तर त्या सगळ्या डिरेक्शनलेस थॉट्सना सुद्धा आपण रिलीज करून टाकूयात. आता आपल्या पायांना अधिकाधिक स्ट्रॉंग बनवूयात
आणि त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, अहंभाव जो काही आपण साठवून ठेवलेला आहे तो रिलीज करून टाकून आपल्या पायांना आपण रिलॅक्स करूयात. आता आपले पाय रिलॅक्स झालेत, शांत झालेत. आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाला आपण आता रिलॅक्स होऊ दिलेलं आहे. आपल्या शरीरातील ब्लड फ्लो, आपल्या शरीरातील प्रत्येक सेल आणि त्याच्यामध्ये असलेली ऊर्जा ही आता आपण शांततेने भरून टाकलेली आहे. शरीरात जिथे कुठे स्टक इमोशन्स असतील, जिथे कुठे नकारात्मक ऊर्जा आपण बऱ्याच काळापर्यंत साठवून ठेवलेली असेल, ती सगळी आत्ता आपण रिलीज करून टाकत आहोत. निरर्थक ताण, चिंता, तणाव सोडून देऊन त्या ईश्वरावरती श्रद्धा ठेवून आपण आपल्या मनाला कमांड देऊयात की सगळं काही ठीक आहे. ऑल इज वेल इन माय वर्ल्ड. मी सुरक्षित आहे. ही भावना मनामध्ये मजबूत होऊ द्यात. तुम्ही सुरक्षित आहात. जशी जशी ही सुरक्षिततेची, श्रद्धेची भावना तुमच्या मनात निर्माण व्हायला सुरुवात होईल, तसतसं तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर एका उबदार अशा प्रकाशाने वेढलेलं आहे. त्या प्रकाशामध्ये आपल्याला आवडते रंग आपल्याला दिसत असतील. या उबदार प्रकाशाने आपल्या भोवती एक कवच, एक शिल्ड तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सुरक्षित आहोत, शांत आहोत, कम्फर्टेबल आहोत. एक क्षणभर आपण त्या उबदार प्रकाशामध्येच राहूयात. आता आपण कृतज्ञता व्यक्त करूयात. आपण आपल्या मनाचे, शरीराचे, आत्म्याचे आभार मानूयात. थँक्यू माय बॉडी. पूर्ण दिवसभर मला सांभाळण्यासाठी, मला सहयोग देण्यासाठी. थँक्यू माय माइंड. मला योग्य मार्ग दाखवण्यासाठी. थँक्यू माय सोल. मला ताकद देण्यासाठी. आता या दिव्य ऊर्जेचे, या ब्रह्मांडाचे, या ईश्वराचे, या ब्रह्मांड नायकाचे आपण आभार मानूयात. धन्यवाद देवा. माझ्या या सुंदर आयुष्यासाठी मी तुझे आभार मानत आहे. मला शांतता, प्रेम आणि सुख, समाधान, आयुरारोग्य, ऐश्वर्य, समृद्धी तू दिली आहेस, भरभरून दिली आहेस, यासाठी मी तुझे आभार मानत आहे. आता आपण त्या निद्रा देवीचे सुद्धा आवाहन करूयात आणि त्या निद्रा देवीला सुद्धा प्रार्थना करूयात की माते, मला शांत अशा झोपेचा अनुभव दे. या झोपेमध्ये माझं शरीर, माझं मन, माझं चित्त, माझं बुद्धी हे सर्व शांत आणि रिलॅक्स होऊ देत. म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी, येणाऱ्या दिवसासाठी मी कार्यक्षमतेने तयार होईन. आता आपल्या हृदयामध्ये हे कृतज्ञतेचे भाव भरून घ्या. ही ग्रॅटिट्यूड आणि डिव्हाइन लव्ह एनर्जी आता आपल्यामध्ये पुरेपूर भरून राहिलेली आहे आणि आता आपण हळुवारपणे त्या शांत झोपेकडे जात आहोत. आपलं शरीर, आपलं मन, आपली चेतना डीप रिलॅक्सेशनचा आणि अगदी शांत प्रगाढ झोपेचा अनुभव घेण्यासाठी पूर्णपणे आता तयार झालेली आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या स्लीप मेडिटेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.